एखाद्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेतलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे जर निधन झाले तर बँक कोणाकडून ती रक्कम वसूल करते, बँक ते कर्ज माफ करते का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। घर किंवा कार खरेदी करायची असल्यास अनेक जण कर्ज घेतात, मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून घरासाठी किंवा कारसाठी किंवा इतर प्रकारचे कर्ज घेतले आणि ते कर्ज फेडण्यापूर्वी काही कारणास्तव त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर ती रक्कम कोणाकडून वसूल केली जाते? कर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर बँक कर्ज माफ करते असा अनेकांचा गैरसमज आहे। मात्र कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बँक कर्ज वसूल करते। गृहकर्जाच्या बाबतीत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक प्रथम सहकर्जदाराशी संपर्क साधते, त्याला कथित कर्जाची परतफेड करण्यास सांगते। जर कोणीही सहकर्जदार उपस्थित नसेल तर बँक कर्जाच्या जामीनदाराकडे किंवा परतफेडीसाठी कायदेशीर वारसाकडे जाते। जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्जाचा विमा उतरवला असेल तर बँक विमा कंपनीला कर्ज भरण्यास सांगते। हे सर्व पर्याय उपलब्ध नसल्यास बँक कथित कर्ज वसूल करण्यासाठी मालमत्तेचा लिलाव करण्यास पर्याय निवडते। वाहन कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी कर्जदाराच्या कुटुंबाशी संपर्क साधते। कायदेशीर वारसाने उर्वरित कर्जाची रक्कम देण्यास नकार दिला तर बँकेला ते वाहन पुन्हा ताब्यात घेण्याचा आणि त्याचे नुकसान भरून काढण्यासाठी लिलावात विकण्याचा अधिकार आहे। वैयक्तिक किंवा क्रेडिट कार्ड कर्ज असेल आणि या कर्जाच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कथित रकमेसाठी कायदेशीर वारस किंवा कुटुंबातील सदस्यांवर दबाव आणू शकत नाही, म्हणून ते बँकेला नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये टाकावे लागते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।